बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा हिंगोलीमध्ये दाखल झाली आहे। तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे हिंगोलीत या यात्रेत सहभागी झालेत। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झालेले आहेत। आजचा खरं तर 65वा दिवस आहे। महाराष्ट्रातला हा 5वा दिवस आहे या यात्रेचा आणि या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत। राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा 65 दिवसांपासून सुरू आहे। आज हिंगोलीत ही यात्रा आहे आणि आजच्या या महाराष्ट्रातल्या 5व्या दिवशी हिंगोलीत ही यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे हे सहभागी झाल्याचं आपण पाहू। दृश्यांमध्ये आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे या यात्रेमध्ये सहभागी झालेत। राहुल गांधींची ही भारत जोडो यात्राची दृश्य आपण सध्या पाहतोय। आज हिंगोलीमध्ये राहुल गांधी हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील, त्याआधीची सर्व दृश्य आपण बघतोय। राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झालेत। आजचा या यात्रेचा 65वा दिवस, महाराष्ट्रातील यात्रेचा हा 5वा दिवस म्हणता येईल। या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे स्वतः सहभागी झालेत। आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी मनीष खरात सहभागी झालेत। मनीष, काय सविस्तर माहिती, आदित्य ठाकरे या यात्रेमध्ये सहभागी झालेत? मनीष, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुर्तास राहुल गांधी यांची यात्रा हिंगोलीमध्ये पोहोचली आहे। या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे सहभागी झालेत। या यात्रेचा आजचा 65वा दिवस, महाराष्ट्रातील या यात्रेचा आजचा 5वा दिवस। भारत जोडो यात्रा हिंगोलीत दाखल झाली आहे आणि या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे स्वतः सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा आजचा 5वा दिवस आहे आणि या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचं आपण बघतोय। हिंगोलीत ही यात्रा सध्या आहे। आज हिंगोलीमध्ये राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। तत्पूर्वी ही काही दृश्य आहेत, आदित्य ठाकरे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी झालेत। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत दाखल झाली आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे हिंगोलीत या यात्रेत सहभागी झालेत। तर आपण बघतोय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज हिंगोलीमध्ये दाखल झाली आहे आणि या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवलाय। आजचा या यात्रेचा 65वा दिवस आहे। एकूण 65 दिवस ही यात्रा सुरू होती आणि अजूनही ती काही काळ, बराच काळ चालू राहणार आहे। महाराष्ट्रातला आजचा खरं तर 5वा दिवस आहे। आदित्य ठाकरे स्वतः आज हिंगोलीमध्ये या यात्रेत सहभागी झाल्याचं दृश्य आपण बघतोय। प्रचंड जनसागर इथे लोटलेला आहे। अनेक कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झालेत। वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने ही यात्रा पुढे पुढे जाईल। वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या, वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या वेदना जाणून घेण्याचा खरं तर प्रयत्न आज स्वतः राहुल गांधी करतील। आज त्यांचं यात्रेचं नियोजन हिंगोलीत असणार आहे। ही सभा होणार आहे आणि या सभेमध्ये राहुल गांधी कार्यकर्त्यांना काय संबोधित करतील हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं ठरेल, महत्त्वाचं ठरेल। आपण राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बघतोय। आदित्य ठाकरे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय। आजचा या यात्रेचा 65वा दिवस आहे। तर महाराष्ट्रातली या यात्रेचा हा 5वा दिवस। हिंगोलीमध्ये सध्या ही भारत जोडो यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचं आपण बघतोय। तर या यात्रेदरम्यान बऱ्याच अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहुल गांधींचा असेल। वेगवेगळ्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती प्रयत्न करणार असल्याच्या अनेक घोषणा सुद्धा त्यांनी केल्या, प्रयत्न सुद्धा केले। आज खरं तर हिंगोलीमध्ये ही यात्रा आहे आणि हिंगोलीमध्ये या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचे आपण दृश्य बघतोय। हे दृश्य खरं तर थेट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हिंगोलीमध्ये स्वतः आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय।
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आजचा या यात्रेचा 65वा दिवस आहे आणि हिंगोलीमध्ये ही यात्रा सध्या सुरू आहे। प्रचंड जनसागर लोटलेला आपण बघतोय आणि या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाल्याचं आपण बघतोय। हे दृश्य थेट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय। पोलिसांचा फौजफाटा आहे। मार्ग मोकळा करत राहुल गांधी यांना पुढे सरसावण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहे असं आपण बघतोय। आदित्य मनीष खरात आपल्यासोबत या सविस्तर माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। मनीष, आजचा यात्रेचा 5वा दिवस, आदित्य ठाकरे स्वतः या यात्रेत सहभागी झालेत, काय सविस्तर माहिती तिथली? आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून काश्मीरला निघाली आहे आणि ही यात्रा आता हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत थोड्याच वेळापूर्वीचा प्रवेश झालाय। आजचं वैशिष्ट्य म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे या यात्रेमध्ये सहभागी झाले। त्याचबरोबर काँग्रेसचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा खांद्याला खांदा लावून या यात्रेमध्ये सोबत चालत आहेत। प्रचंड मोठं स्वागत या यात्रेचं या ठिकाणी झालंय आणि थोड्याच वेळापूर्वी यात्रा हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत या यात्रेचा प्रवेश झालाय। पुढील 4 दिवस ही यात्रा आता हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे। एकंदरीतच या ठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं फार मोठ्या प्रमाणात स्वागत झाले। बर नक्कीच मनीष, या यात्रेचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, नेमकं पुढचं मॅनेजमेंट कसं आहे? यात्रा आता ही हिवरा फाटा इथे यात्रेचं स्वागत झालंय आणि थोड्याच वेळात ही यात्रा वारंगा फाटा येथे पोहोचेल। तिथे कॉर्नर सभा आहे, त्यानंतर रात्रीचा मुक्काम दाटी फाटा येथे असणार आहे आणि पुढचे 2 मुक्काम जे आहेत ते कळमनुरी येथे स्वर्गीय राजीव सातव यांच्या कर्मभूमीमध्ये असणार आहे। अशा प्रकारच्या यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि या यात्रेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रज्ञा सातव ह्या देखील सहभागी आहेत आणि त्यांनी देखील मोठ्या कार्यकर्त्यांसह इथं सहभाग घेतलाय। नक्की, धन्यवाद मनीष या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच हिंगोलीमध्ये प्रवेश झाला या यात्रेचा आणि या यात्रेमध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते खरं तर सहभागी झालेत। आदित्य ठाकरे आहेत, अजून वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये आहेत। प्रचंड जनसागर लोटलेला आहे। स्वतः राहुल गांधी आपण दृश्यामध्ये बघतोय, त्यांना मार्ग काढत स्वतः पोलीस मार्ग काढत त्यांना पुढे सरसावण्यासाठी प्रयत्न करतायत। खरं तर राहुल गांधींचा हा 65 दिवसांचा दौरा म्हणता येईल, 65 दिवसांची ही यात्रा होती आणि यापुढे ही यात्रा चालूच असणार आहे। आजचा हा 65वा दिवस, महाराष्ट्रातला हा 5वा दिवस म्हणता येईल। आज हिंगोलीमध्ये खरं तर ही यात्रेचा प्रवेश झालाय। स्वतः आदित्य ठाकरे आणि वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झालेत। आज हिंगोलीमध्ये राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। प्रचंड असा जनसागर आपण बघतोय, वेगवेगळे कार्यकर्ते इथे सहभागी झालेत। पोलिसांचा फौजफाटा, अनेक सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्ग। यावेळी राहुल गांधी बऱ्याच जणांची प्रतिक्रिया, बऱ्याच जणांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, कार्यकर्त्यांना संबोधित करतील। एकूण त्या यात्रेचं नियोजन असं असणार आहे। आज संध्याकाळी विश्रामासाठी ते थांबतील। नुकताच त्यांचा हिंगोलीमध्ये प्रवेश झाला, या यात्रेचा प्रवेश झालाय। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आजचा 65वा दिवस आणि या यात्रेमध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचं आपण बघतोय। यासोबतच वेगवेगळ्या पक्षातले प्रतिनिधी, कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपण बघतोय। प्रचंड अशी गर्दी